वाडा तालुक्यातील खरवली, भांडा, केलीचापाडा या परिसरात अवैध खदानी, अवैध क्रेशर सुरू आहेत. शासनाचा महसूल बुडवलेला आहे. कालपासून या ठिकाणी निखिल जे आहेत ते निखिल राऊत या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांनी आमरण उपोषणाची घोषणा केलेली आहे आणि कालपासून उपोषण घेत आहेत. समोरच जिल्हा अधिकारी कार्यालय आहे, जिल्हा परिषद कार्यालय आहे, पोलीस अधीक्षकांचा कार्यालय आहे, परंतु कोणीही मोठा अधिकारी या ठिकाणी फिरकलेला नाही. त्यामुळे मोठे खेदाची बाब आहे. आता आम्ही त्यांच्याशी थेट बोलूया, ते काय म्हणतात. निखिलजी, या ठिकाणी तुम्ही जे उपोषण करीत आहेत, तुमचे प्रमुख मागणी काय होते आणि तुम्ही का बसलेले आहे तिकडे, काय बोलाल याबद्दल? प्रमुख मागणी तर माझी अशी आहे की ज्या आमच्या परिसरामध्ये मांडा वावेघर ग्रामपंचायतमध्ये ज्या अवैध चाललेल्या क्रशर खदान्यात, तर त्यांच्यावरती तहसीलदारांनी जी काय तात्पुरता बिनशेती दिलेली आहे ती अतिशय चुकीच्या पद्धतीने दिलेली आहे. हां, की ग्रामपंचायतमध्ये जो ठरावच झालेला नाही तो ठराव दाखवून आणि त्या ह्याच्यावरती त्यांनी दिलेली. तर याआधी तुम्ही ही कल्पना तहसीलदार, वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली होती का? पत्रव्यवहार काय केले होते का? हां, याआधी मी पत्रव्यवहार सर्वांना केले होते. तरीसुद्धा त्यांनी दखल घेतली नाही म्हणून तुम्ही उपोषणाला बसल्यात का? हां, त्यांनी कुठल्याच प्रकारची माझ्या अर्जाची दखल घेतलेली नाही म्हणून मी आज उपोषणाला बसलेलो आहे. कालपासून माझं उपोषण चालू आहे. अच्छा, तुम्ही जे उपोषण जे करत आहे तिथे या ठिकाणी म्हणजे अवैध खदानी सुरू आहेत तुमच्याकडे, अवैध क्रेशर्स चालू आहेत, हे सर्व सुरू असून ते थांबवायचा तुम्ही प्रयत्न केला होता का? हो, कारण या गोष्टीसाठी मी प्रशासनाला वारंवार जवळजवळ 2 वर्षापासून मी तक्रारी करत आहे, पाठपुरावा घेत आहे, परंतु कुठल्याही प्रकारचा त्याच्यावरती की माझ्या अर्जाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. मागे तहसीलदार वाडा इथे कार्यालयामध्ये तुम्हाला काहीतरी बोलवला होता, कमिटी बोलवली होती ग्रामपंचायतची, आणि तिथे काहीतरी तुमच्याबरोबर गैरवर्तणूक केली तहसीलदारांनी. ते बोलतात की आम्ही तुम्हाला नियोजित वेळ देऊन बोलवलं होतं ग्रामपंचायतला, परंतु ग्रामपंचायतला विचारणा केली असता ग्रामपंचायत बोलते की आम्हाला कुठल्याही प्रकारचा तहसीलदारांनी पत्रव्यवहार केला नव्हता. आम्ही स्वतःहून की आमच्या अर्जाची दखल का घेतली जात नाही त्यासाठी संपूर्ण ग्रामपंचायत बॉडी, त्यानंतर ग्राम संरक्षण कमिटी आणि तंटामुक्त अध्यक्ष आम्ही असे सगळे मिळून की बाबा चला की आम्ही जे काही अर्ज करतो त्याच्यावरती तुम्ही का दखल घेत नाही या गोष्टीची विचारणा करण्यासाठी आम्ही दालनात गेलो होतो. तिथे गेल्यानंतर त्यांनी सरळ मला सांगितलं, तुम्ही कोण, तुम्ही पहिला इथनं बाहेर निघा. मला सर अशा गोष्टी आहेत, मी त्या विचारणा करण्यासाठी आलो आहे, नाही तुम्हाला विचारण्याचा काही एक अधिकार नाही असं बोलून मला त्यांनी दालनातून अपमानित करून बाहेर काढलं. दालनातून अपमान करून बाहेर काढला. हे तुम्ही आता उपोषणाला इथे बसलेले आहेत, उपोषण करतात, तर याच्यामध्ये एकतर तिकडचे खदानी क्रेशर बंद व्हायला पाहिजेत, हा तुमचा मुद्दा आहे, आणि तुम्हाला जे तुमच्याबरोबर तहसीलदारांनी गैरवर्तणूक केलेली आहे त्याबद्दल तुम्ही काय बोलणार? त्याची कुठे बदली व्हायला पाहिजे किंवा त्याला निलंबित करण्यात यावं? नाही, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, जी काही योग्य ती कारवाई असेल ती झाली पाहिजे. कोणत्या पद्धतीची? निलंबनाचीच कारवाई झाली पाहिजे. कारण त्यांनी जर एवढ्या चुका केल्या आल्या त्या जर मी शासनाला समोर दाखवून देतो तरीही काही जर कारवाई होत नसेल तर मग काय उपयोग आहे या गोष्टीचा? दुसरा मुद्दा असा आहे माझा की तुम्ही आतापर्यंत अनेक पत्रव्यवहार केले, तहसीलदार, कलेक्टर, सर्व ठिकाणी काही राजकीय पुढारी पण याच्यामध्ये सहभागी असतील, बरोबर? हे सर्व लोक मिळून त्या क्रेशर आणि खदानधारकांना पाठीशी घालतात का? यामध्ये तसं बघायला गेलं महसूल विभाग, वन विभाग आणि प्रशासकीय अधिकारी यांचं पाठबळ आहे. कोणाला? क्रेशर खदान मालकांना, कंपनी मालकांना. म्हणून ते येत नाही इकडे, म्हणून कोणीच येत नाही इथे. अच्छा. आता तुम्ही इथे जे उपोषणाला बसलेले आहेत, आता तुम्ही आमरण उपोषण सुरू आहे कालपासून, तरीसुद्धा कोण फिरकलं नाही, तर पुढचा पाऊल तुमचा काय असणार आहे? काय करणार तुम्ही? अजून आता मी जो काही उपोषणाला बसलेलो आहे, कुठलाही अधिकारी जर फिरकला नाही तर यापुढे मी स्वतः आत्मदहन करेन. अच्छा, स्वतः आत्मदहन कुठे करणार आहे? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आहेत, SP कडे करणार आहेत, की तहसीलदार वाडाकडे इथे करणार आहेत? काय बोलाल त्याबद्दल? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे. करणार. अच्छा, म्हणजे तुम्हाला जर न्याय मिळाला नाही तर तुम्ही आत्मदहन करणार आहेत. अच्छा, आत्तापर्यंत तुम्ही इथे बसलेले आहेत,
तर तुमच्या परिसरातील स्थानिक पदाधिकारी, राजकीय पक्षाचे किंवा इतर कार्यकर्ते कोणी भेटी दिले का तुम्हाला? ग्रामपंचायत बॉडी आली होती, बाकी इतर कोणी नाही. कोणी नाही. कारण याच्यामध्ये जेवढे राजकीय नेते वगैरे आहेत ते सुद्धा त्यांना पाठीशी घालतात, क्रेशर मालकांना आणि कंपनी मालकांना पाठीशी घालतात. तर तुम्ही आता आमरण उपोषणाला बसले, तुमचं आंदोलन सुरू आहे, तुम्हाला न्याय मिळेल का? काय बोलता याबद्दल? नक्कीच मिळाला पाहिजे. नक्कीच मिळाला पाहिजे. अच्छा. ते आता 2 दिवस झाले इथे बसलेले आहेत आणि आतापर्यंत कोणी शासकीय अधिकारी इथे फिरकला नाही. त्यांची विचारणासुद्धा झालेली नाही आणि त्यांची तब्येत जी आहे, आरोग्य, तेही आता नरम गरम सुरू आहे. आज जर लोक आले नाही आणि याचा जर काय झाला तर फार मोठा याच्यावर परिणाम पडणार आहे प्रशासनावर आणि शासनावर. तसेच जर आमरण उपोषण करून जर न्याय मिळत नसेल तर तो जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे. त्यांनी आत्मदहनचा इशारा दिलेला आहे. तरी प्रशासनाने जागा होऊन त्याला न्याय द्यावा, अन्यथा आपल्या परिसरातही जसे मराठा आरक्षण मिळण्यासाठी घटना घडलेल्या आहेत तसे घडू शकतात. 1 निखिल लाख निखिल इसे तयार होऊ शकतात. कॅमेरामॅन नकीब मुकादमसह आरिफ पटेल, विकास समाचार.